शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल गीतातील जय भवानी शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे। पण उद्धव ठाकरेंनी ही नोटीस धुडकावून लावलेली आहे। आधी मोदी शहांवर कारवाई करा, आम्ही शब्द हटवणार नाही अशा शब्दात ठाकरेंनी निवडणूक आयोगालाच ठणकावलाय आणि त्याचमुळे आता राजकीय वातावरण तापलंय। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह ठाकरेंच्या हातून गेलं। त्यानंतर ठाकरेंना मशाल हाती घ्यावी लागली। 2024च्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी लागलेल्या उद्धव ठाकरेंनी नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल गीत लॉन्च केलं। पण या गीतावरूनही निवडणूक आयोगानं ठाकरेंना कोंडीत पकडलंय। मशाल गीतातील जय भवानी शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली आहे। पण उद्धव ठाकरेंनी ही नोटीस धुडकावून लावत कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हे शब्द काढणार नाही असा निर्धार केलाय। ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं, त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो, त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही। निवडणूक आयोगानं आमच्यावर कारवाई करण्याआधी मोदी शहांवर कारवाई करावी असं म्हणत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रहार केला। पंतप्रधान असं म्हणालेले की बजरंगबली की जय बोलून तुम्ही बटन दाबा। अमित शाह म्हणाले की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू। निवडणूक आयोगाला आम्ही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या आम्ही हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते आम्ही बोलणारच, ते कोणी थांबवू शकत नाही, तर तुमचा आक्षेप असता कामा नये। दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोग काय उत्तर द्यायचं ते देईलच, पण सर्वसामान्यपणे जनता जो विचार करते की जेव्हापासून उद्धवजींनी हिंदुत्व सोडून दिलंय तेव्हापासून परम पवित्र असा जय भवानी शब्द उच्चारण्याची त्यांची लायकी राहिली नसावी असं सर्वसामान्यांना वाटतंय। आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही धर्माच्या मुद्द्यावर प्रचार करून मतदारांना आकृष्ट करता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत। त्यानुसार निवडणूक आयोग कामाला लागलाय, पण ठाकरेंनीही आयोगाला ललकारलंय। त्यामुळे आयोग धार्मिक बाबींवरून राजकारण करणाऱ्या सर्वच राजकारण्यांवर कारवाई करतं का ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्टसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।